नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात आपण बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। एक सुरुवातीची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रीय अधिवेशनानंतर भाजप आणि मनसेमध्ये आता खलबत सुरू आहे अशी माहिती मिळते। केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची चर्चा आहे। राज ठाकरे आणि शेलारांमध्ये तब्बल तासभर चर्चा झालेली आहे। मुंबईतील लोकसभा जागांसाठी भाजपचं नो रिस्क धोरण आहे आणि त्याच संदर्भात ही भेट असल्याची माहिती मिळते। मनसे आणि भाजप युतीबाबत दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे यांची एक पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आली आहे। तर निवृत्ती बाबर माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतात। निवृत्ती, राज ठाकरेंची आशिष शेलारांनी भेट घेतली आणि त्यानंतर त्यांची ही पत्रकार परिषद। नक्कीच सुमित, आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वी भाजपची राष्ट्रीय बैठक जी आहे ते दिल्लीमध्ये पार पडली होती। अनेक नेते जे आहेत ते नेते सर्व राष्ट्रीय भाजपच्या बैठकीला सामील झाले होते। त्यानंतर आज सकाळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार जे आहेत ते राज ठाकरेंच्या याच शिवतीर्थ निवासस्थानी आले होते आणि जवळपास 1 तास जे आहे ते त्यांची चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। त्याच्यामुळे भाजप आणि मनसेची युती होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मनसेचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते आता शिवतीर्थ निवासस्थानी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की नितीन सरदेसाई जे आहेत ते नितीन सरदेसाई आपल्याला समोर पाहायला मिळतात। सकाळी जवळपास 1 तास चर्चा भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झालेली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी युतीची चर्चा यामध्ये झाली का, राष्ट्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते का, अशी देखील चर्चा सुरू आहे। कारण की काही दिवसापूर्वी जे आहे ते मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांनी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती भेट घेतली होती। त्यामध्ये देखील त्यांची थोडीफार चर्चा झाली होती। त्यानंतर मनसेची लोकसभेसाठी महायुतीसोबत युती होते का, अशा चर्चा ज्या आहेत त्या चर्चा सुरू झाल्या होत्या। त्यानंतर आज ज्या पद्धतीने आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे त्यानंतर थोड्याच वेळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे नक्की काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यांची नक्की भूमिका कशा पद्धतीने असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की ज्या पद्धतीने महायुतीचं अजून देखील जागा वाटप जे आहे ते जागा वाटप पूर्ण झालेलं नाही, अजून देखील जागा वाटपाबद्दल चर्चा आहे आणि त्यांना मुंबईच्या जागांसाठी मनसेची मदत लागणार आहे अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते। त्याच्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नक्की आशिष शेलारांची आणि राज ठाकरेंची काय चर्चा झाली हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु आता राज ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये काय भूमिका मांडतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कारण 2 दिवसापूर्वी भाजपची बैठक झाली होती, जी बैठक जी आहे ती राष्ट्रीय स्तरावरची बैठक होती। अनेक महाराष्ट्रातले नेते या बैठकीमध्ये सहभागी झाले होते। तो निरोप घेऊन आशिष शेलार राज ठाकरेंकडे आले होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। राज ठाकरे नक्की काय भूमिका मांडतात, युती संदर्भात काय नक्की त्यांची भूमिका आहे हे थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे बोलतील। निवृत्ती, भाजपनं नो रिस्क धोरण सध्या मुंबईमध्ये राबवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाला पूर्णपणे रोखण्यासाठीच मनसेचा फायदा भाजपला होईल असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाची आत्ताची ताकद आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ताकद आहे। दक्षिण मुंबईमध्ये जे आहे ते ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत आणि त्या ठिकाणी जर बाळा नांदगावकरांनी मनसेकडून जर भाजपला मदत केली तर नक्कीच अरविंद सावंतांना ही लढाई जी आहे ती नक्कीच ती अवघड जाऊ शकते। त्याच्यानंतर दक्षिण मध्य मुंबई जर आपण मतदारसंघ बघितला तर याच दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये स्वतः राज ठाकरे यांचं देखील घर आहे। या ठिकाणून अनेक वेळा मनसेने देखील निवडणूक जी आहे ती निवडणूक देखील लढवलेली आहे। या ठिकाणी जर मनसेने जर भाजपच्या किंवा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदाराला मदत केली तर नक्कीच ठाकरे गटाला देखील ही निवडणूक जी आहे ती निवडणूक अवघड जाऊ शकते। एकूण 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये मुंबईमध्ये प्रामुख्याने जर मनसेने भाजपला मदत केली तर नक्कीच जे मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघांचं जे पारडं जे आहे ते आता सध्या ठाकरे गटाकडे आहे। त्यामुळे हे पारडं जे आहे ते नक्कीच हे महायुतीकडे म्हणजे भाजप, शिवसेना, अजित पवार गट आणि त्यामध्ये जर मनसे जर सामील झाली तर यांच्याकडे झुकू शकतं। यामुळे भाजप जे आहे तो नो रिस्क जे आहे ती रिस्क घेण्यासाठी तयार नाहीये। त्याच्यामुळे नवीन भिडू जो आहे तो मनसेचा मार्ग जो आहे तो मनसेचा मार्ग भाजपचा आहे आणि त्यामुळेच मनसेचा देखील पाठिंबा मिळालाच भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणूनच ही भेट असावी। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।